नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा खूप वेगळा आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असा हा विषय आहे. हा विषय आहे इलेक्शनचा. कारण रोज मी आता वर्तमानपत्र ज्यावेळेला वाचत असतो त्यावेळेला मला वर्तमानपत्रामध्ये एक बातमी जरूर वाचायला मिळते, ती म्हणजे प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा. इलेक्शन्स आले की हे पक्ष आपल्याला ना पेपरच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल साईटच्या माध्यमातून आपले जाहीरनामे आपल्यासाठी सादर करत असतात. परंतु या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ज्या मारलेल्या थापा असतात ह्या आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे पक्ष आपल्या मॅनिफेस्टोमधील म्हणजेच आपल्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट कायम आपल्याला सांगत असतात की आम्ही निवडून आल्यानंतर या गोष्टी तुमच्यासाठी करेल. उदाहरणार्थ काय तर महिलांना 2,000 रुपये पेन्शन, बस फ्री किंवा बसला अर्ध तिकीट. तर ह्या राजकीय पक्षांना आता एक गोष्ट विचारण्यासारखी आहे की बाबांनो, तुम्ही निवडून आल्यानंतरच या गोष्टी का करू इच्छिता? याच्या आधी तुम्ही का ह्या गोष्टी लोकांना फ्री देत नाही? हा प्रश्न आपण त्यांना केला पाहिजे. तरच आपण या देशाचा सुज्ञान नागरिक आहे असं मी समजतो. म्हणून आज मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न करत आहे. तर मुळात सांगण्यासारखी गोष्ट काय आहे तर बघा की कित्येक असे राजकीय पक्ष आहेत आपल्या देशातले की ज्यांच्याकडती फंड नावाचा पक्ष फंड नावाचा फंडा खूप सारा पडून आहे. त्याच्यातून त्यांनी आपल्याला एखादी गोष्ट किंवा एखाद्या सुविधा आपल्याला फ्रीमध्ये देत नाही. परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी सांगतात की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी हे करू ते करू. म्हणजेच काय तर आपण भरलेल्या टॅक्समधून जो पैसा गोळा होतो त्याच्यातून त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये या गोष्टी देणार आहेत. मग याच्यामध्ये फ्रीमध्ये असं त्यांनी काय दिलं? काहीच दिलेलं नाही आहे. ह्या गोष्टीचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडती कोट्यावधी रुपयांचा पार्टी फंड पडलेला आहे. तो त्यांनी 5 वर्ष आपल्यासाठी इलेक्शनच्या आधी आपल्यासाठी खर्च करू शकत नाहीत काय? हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. निवडून आल्यानंतरच तुम्ही आम्हाला हे फ्री देतो ते फ्री देतो हे आश्वासन देणं बंद करा. कारण तुम्ही आधी आमचाच पैसा गोळा करता, त्याच्यावरतीच इलेक्शन लढता आणि त्याच्यानंतर जो आम्ही भरलेला असतो टॅक्स त्याच्यावरतीच तुम्ही आम्हाला परत आणि या सगळ्या सुविधा आणि सवलती देता. म्हणजे काय तर तुम्ही पहिला पण आमचाच पैसा वापरता इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शन जिंकून आल्यानंतर पण आमचाच पैसा वापरता. मग तुम्ही फ्रीमध्ये काय देता? तर तुम्ही फ्रीमध्ये काहीही देत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही फ्रीमध्ये देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे आश्वासन, आणि तेही तुम्ही कितपत पूर्ण करता हे प्रत्येक राजकीय पक्षानं आणि प्रत्येक राजकीय व्यक्तीनं या गोष्टीचा विचार करावा. कारण आज आम्ही सुज्ञानी लोक आहेत, शिकलेली लोक आहेत आणि आजचं आम्ही यूथ आहे आणि यूथ हा उद्याचा भविष्य असल्यामुळे आम्ही कायमस्वरूपी तुम्हाला प्रश्न विचारत राहील आणि तुम्हाला याचं उत्तर देणं बांधील आहे. कारण आम्हीही या देशाचं नागरिक आहेत, तसंच तुम्हीही या देशाचं नागरिक आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येकानं विचारला पाहिजे आणि विचारलाच पाहिजे. कारण आपण सुज्ञान नागरिक आहोत. जय संविधान.